बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली. शेवटची बैठक नाही म्हणता येणार, परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला. जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली, आता काही वाद होणार नाही. परंतु सकाळी जेव्हा त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा, मुद्दामून त्यात नेट मारायचा प्रयत्न केला, जेणेकरून शिवसैनिकांमध्ये बैचेनी होईल, शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल. आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी 4:30 वाजता आणला होता. जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला? नाही, आमचे कार्यकर्ते नाराज होतील हे अशी त्यांची जी काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर त्या हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाही आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही. म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो. हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. युती असावी असा आमचा आग्रह होता, पण तरी काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाही, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. प्रस्ताव तुम्हाला सुधारित आलेलाच नाही, त्यामुळे आता विषयच नाही, बोलचाल बंद आहे ना सगळं. बोलचाल सगळं बंद आहे. कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आले, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितलं की तुम्ही तुमचे फॉर्म भरा. मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितले. आता ते फॉर्म भरतील, लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू. परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित. कुठल्या मुद्द्यावर हे सगळं बिघडलं का केवळ अहंकार? त्यांचा अहंकार, दुसरं काहीच नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठेतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं खेळवण्याचा प्रयत्न केला? निश्चित खेळवलं गेलं, निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केला. अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा, आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे. पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती? तुम्ही त्यांच्याच विश्वासावर भरोसा बसले होते? हे बघा, आम्ही थोडा विश्वास ठेवणारे लोक आहोत. एखाद्याला शब्द दिला ना ते पाळणारे लोक आहोत. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बोलतात तर त्या टायमाला त्या शब्दाला एक किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं बर्ताव केला. आम्ही त्यांचं त्या पद्धतीने वागत गेलो. आता मुळामध्ये जेवढ्या फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचण यांची शक्यता नाकारता येते. तुम्ही म्हणतात की आम्ही विश्वास ठेवणार आहे, पण भाजप विश्वास ठेवण्याचा नाहीये. आता त्यांनी काय विश्वासघात केला म्हणा की त्यांनी त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही.
परंतु त्यांच्याकडूनच युती तुटली गेली एवढं मात्र निश्चित आहे. असं आहे की तुम्ही कुणी युती तोडली? भाजपाच्या कोणत्या नेत्याने तोडली का सगळ्यांनीच तोडली? कोण कोण हे जबाबदार? सगळं जॉईंट असतात हो. कोण कोण जबाबदार? कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते. आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळं एकत्र बसतो म्हणायचं. मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखी ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं. हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं. युतीचे विलन कोण आहे तुमच्यामध्ये भाजपातले नेते? विलन काय आता आम्ही इकडच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळे किंवा त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे. पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं नाही? आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता, त्याच्याकडे जवळपास परवा रात्रीच 3:45 वाजेपर्यंत या सगळ्या बैठकांमध्ये आमचं बोलणं चालू होतं. मुख्यमंत्री साहेबांनी जे काय 1-2 जागाचा हट्ट त्यांचा आमचा होता त्याच्यामध्ये समाधानकारक तोडगाही काढला होता. परंतु सकाळी पुन्हा फक्त तुम्हाला ती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला जो काही फॉर्म्युला होता त्याच्यावर फक्त तो कागदावर उतरून आमच्याकडे आणायचा होता. परंतु जाणून बुजून, मी मुद्दाम सांगतो, जाणून बुजून युती तुटेल कशी यामुळेच त्यांनी हा सगळा विलंब लावला. पण मुख्यमंत्र्यांना मानलं नाही. मांडलं नाही ऐकलं, हे स्पष्ट होतंय. मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता सगळ्यांना. नाही मुख्यमंत्री साहेबांशी माझं स्वतः बोलणं झालं ना. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब मुंबईच्या चर्चेमध्ये होते. ठाण्याची काही चर्चा तिकडे चालू होत्या. त्या दोन्ही नेते एका ठिकाणी असल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोललो. आणि एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हे आताही कळायला मार्ग नाही. तुम्ही भाजप महागात पडेल का? एकत्र नाही आलं तर महागात पडेल असं मी बोलता. दरवेळेला सांगतोय, कसं महागात पडेल? दरवेळेला सांगतोय, युतीमध्ये लढा. आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जे काही भावना आहे ती समजून घ्या. त्यांना महायुतीला मतदान करायचंय, परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार. मग आता कोण कुठे जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करेल. आता निवडणुकीत हा भाजपचा होता, तर आता तुम्ही भाजपची कशी लढत लढणार आणि किती जागांवर लढणार? हे बघा, आता ही लढाई, या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल. परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिलं जाईल. किती जागा लढणार? किती जागा? आता आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय. तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ? मग आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना. विश्वासाला तडा दिला गेला ना. आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. आता मैत्रीपूर्ण लढत की थेट लढत? थेटच लढत ना, आता मैत्रीपूर्ण कसली आहे. तसंच नाही बरोबर. भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परमिशन करू शकतात असं वाटतं तुम्हाला? भाजपच्या कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या परमिशन. हे आता तुम्हाला काय समजायचं त्याच्यातून काय अर्थ काढायचा हा तुमचा विषय आहे. परंतु मी जे काय त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल. माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते. परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अतुल साहेब संजय केले मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही. आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण? सगळं जर ठरून जर काही कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार? हा खरं, त्याचं आता उत्तर आपण निवडणुकीमध्ये पण त्याच्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. काय सांगत नाही. कोणी काय राजीनामा देत नाही, काय नाही. आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की त्यांच्याबरोबर आपण युती करतोय ते आपल्याला
ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये. ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती. काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती. आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसल्या जाताय. संभाजीनगर में आपकी युति टूट गई है. संभाजीनगर में हम महानगर पालिका के चुनाव क्षेत्र में यूपी में लड़ना चाहते थे. मैंने बार बार कोशिश की, बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठकें ली. वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे, मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी. करीबन 10 बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए. आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था, लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए. इनके दिल में युति करना नहीं था, ये आज हमें अभी पता लग रहा है. और इसके वजह से शायद अब हम भाजपा अलग लड़ेगी, शिवसेना अलग लड़ेगी. सर, आपको लगता है कि स्थानिक जो नेता थे बीजेपी के, उन्होंने दगाबाजी की है? ये स्थानिक नेताओं का ही काम है. स्थानिक नेताओं ने ही ये सब किया है. एक उनका नेता कुछ अलग बोलेगा, दूसरा नेता कुछ अलग बोलेगा, और युति का जो प्रस्ताव देना चाहिए वो आखिर तक नहीं देना, और दिया भी तो उसमें कुछ ना कुछ कमियां रखने की, जिसकी वजह से और बातें आगे बढ़ते रहे. टाइम किलिंग जिसको बोलते हैं वो करने की कोशिश भाजपा ने की, और उसके वजह से उनको ऐसा लग रहा था आइन वक्त पे हम शिवसेना को अड़चन में लाएंगे, लेकिन वैसा नहीं. हम हमारी तैयारी भी कर चुके हैं. सर, बताया जा रहा है कि मराठवाड़ा की जितने भी नगर पालिका ये नगर निगम है